सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ, देखते रहिए। आज मी महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी माझं भाग्य समजतो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची संधी तिसऱ्यांदा मला या ठिकाणी मिळालेली आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पाचही पक्षांच्या प्रमुखांचं मी मनपूर्वक आभार मानतो। त्यांच्यामुळे तिसऱ्यांदा मला शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी का सपना पूरा करने के लिए शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महायुति के सभी नेताओं के और अध्यक्ष की वजह से मुझे ये फिर एक बार मौका मिला। मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ और ये महायुति ने आज आपको महाशक्ति दिखाई दी है, देखा रहेगा अपने कार्यकर्ताओं की जो महाशक्ति यहाँ पे थी, आशीर्वाद देने के लिए आई थी। तो एक आशीर्वाद रूपी महाशक्ति का दर्शन आज इस रैली के माध्यम से आपको दिखाई दिया। माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। त्यांच्यामुळे मला या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं आज ही लढत असली शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना, यांची नकली शिवसेना काँग्रेस बरोबरची आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराविरुद्ध काँग्रेसचे विचार अशी ही लढाई आहे। आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांना वंदन पण त्या ठिकाणी केलं नाही। केवळ राहुल गांधींना घाबरून त्यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचा तो अपमान केलेला आहे। मतदार 20 तारखेच्या निवडणुकीत त्याचा बदला घेतील। शिवाड़े साहब के नामांकन के लिए, उनको आशीर्वाद देने के लिए सब जो हमारे घटक पक्ष है उनके कार्यकर्ता बड़े संख्या में यहाँ पे उपस्थित थे। एक जनसागर यहाँ पे था और यही उनके विजय की निशानी है, ऐसे मैं समझता हूँ।